नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता संक्रांत आहे. संक्रांत म्हटलं की आपण सर्वच लेडी एकमेकींना हळदी कुंकूसाठी बोलवत असतो. तर त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हळदी कुंकूसाठी अतिशय सुंदर बेस्ट ऑप्शन आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आता बघा, बऱ्याच महिला हळदी कुंकूच्या वेळेला जे काही ब्लाऊज पीस वगैरे असतात त्या ब्लाऊज पीसने ओटी भरणसुद्धा करत असतात. तर आज आपण या ब्लाऊज पीसला ओटी भरणला देण्यासाठी अतिशय युनिक आणि अगदी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते, जी की तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेली नसेल. अशी एक सुंदर पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी आपण जो काही ब्लाऊज पीस ओटी भरणसाठी वापरतो तो ब्लाऊज पीस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि बघा, मी या ठिकाणी ब्लाऊज पीसची अशी 2 वेळेस घडी तयार करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला चौकोनी आकार जो आहे ब्लाऊज पीसचा तयार करून घ्यायचा आहे. खूप मोठा ब्लाऊज पीस असल्यामुळे मी या ठिकाणी त्याला व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे. आता बघा, हा आयताकृती झालेला आहे, त्यामुळे पुन्हा मी एका साईडने थोडंसं फोल्ड करत आहे, जेणेकरून आपल्याला चौकोनी आकाराचा जो ब्लाऊज पीसची घडी आहे ती तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त मोठी घडी आपल्याला तयार करायची नाही आहे, अगदी मापातच घडी तयार करायची आहे. ज्या पद्धतीने मी केलेली आहे त्या पद्धतीने. त्यानंतर बघा, व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला ट्रँगल तयार होईल अशी एक फोल्डिंग करायची आहे. म्हणजे सेंटरचा जो भाग आहे तो समोरच्या भागावरती एकदा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. पण बघा, या ठिकाणी कुठलीही बाजू गोळा होणार नाही किंवा एखादा भाग असा बाहेर येणार नाही. सगळे कोपरे आपल्याला एकसारखे यायला हवे अशी फोल्डिंग ही करायची आहे. व्यवस्थित हाताच्या मदतीने घडी सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून एखादा भाग जर बाहेर आला असेल तो सुद्धा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला दोघं जे कोपरे आहेत ते अशा पद्धतीने एक वेळेस असे सेंटर जो आहे सेंटरपर्यंत व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला ही व्हिडिओमध्ये जशी घडी दिसते सेम तशी घडी तुम्हाला याची करायची आहे. त्यानंतर बघा, पुन्हा एकदा आपल्याला एक साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, ज्या पद्धतीने मी एक साईड फोल्ड केली सेम त्याच पद्धतीने दुसरी जी बाजू आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा, व्यवस्थितरित्या हाताच्या मदतीने ही घडी जी आहे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही. आणि बघा, जो समोरील भाग आहे टोक आहे ते असं सेंटरला यायला हवं, या पद्धतीनेच ही घडी तयार करायची आहे. त्यानंतर बघा, आता पुन्हा आपण जी काही दोन्ही बाजू ज्या आहे फोल्ड केल्या होत्या त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला सेंटर बघून एक फोल्ड करायचा आहे. बघा, व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, या ठिकाणी आता हे पॉकेट तयार होतं, मी एकदा फोल्ड केलेलं आहे. आणि बघा, ह्या पॉकेटमध्ये आपण हळदी कुंकूच्या पुड्या, अक्षदा किंवा फुलं किंवा अजून काही आपल्याला जे आपण वाणासोबत देत असतो त्या गोष्टीसुद्धा तुम्ही इझिली ठेवू शकतात. खूप सुंदर आहे. त्या पॉकेटमध्ये वस्तू ठेवल्यानंतर बघा, पुन्हा एकदा वरचा जो भाग आहे 2 लेयर असतात, त्यातला एक लेयर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आतल्या साईडला टाकायचं आहे. म्हणजे ते आतल्या ज्या वस्तू आहेत त्या पूर्ण पॅक होऊन जातात. आणि बघा, जो उरलेला जो पुन्हा एक वरचा भाग उरतो तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. तर बघा, व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघितला तर नक्कीच तुमच्या ज्या गोष्टी आहे सगळ्या लक्षात येईल. मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही घडीकडे जर जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजेल. बघा, हा उरलेला जो भाग होता तो व्यवस्थित आता वरच्या साईडने फोल्ड केलेला आहे. खूप सुंदर या ठिकाणी आपलं छोटंसं पॉकेट जे आहे ते तयार झालेलं आहे, जे की आपण ब्लाऊज पीसपासून तयार केलेलं आहे. आणि बघू शकतात यामध्ये ज्या काही वस्तू आहे त्यासुद्धा इझिली मस्त बसलेल्या आहे. आता तुम्हाला जर यामध्ये मोठी वस्तू जर टाकायची असेल, मोठी वस्तू तुमच्याकडे असेल आणि ती तुम्हाला यामध्ये द्यायची असेल किंवा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही मोठं फोल्डिंग जे आहे ब्लाऊज पीसचं करू शकतात. आता बघा, या ठिकाणी मी या सुंदर अशा पिन जे आहे त्या मेशोवरतून घेतलेल्या आहे. खूप कमी किमतीमध्ये मला मिळालेल्या आहे.
म्हणजे यानं तर तुम्हाला काठी पिनचा सुद्धा वापर करण्याची गरज नाही आहे. आता काटेपिनचा प्रॉब्लेम काय होतं की बघा, ज्यावेळेस आपण साडीला काटेपिन लावते त्यावेळेस काटेपिन साडीमध्ये अडकून बसते आणि त्यामुळे आपली साडी देखील फाटते. तर तसं होऊ नये यासाठी ह्या पिनचा वापर तुम्ही करू शकतात. खूप सुंदर पिन आहे. तर बघा, मी या पिनला वरतून थोडीशी डिझाईन आहे म्हणून मी या ठिकाणी वरच्या साईडने ही पिन अशा पद्धतीने लावत आहे. आता जर तुमच्याकडे काटेपिन जर असते तर काटेपिन बघा दिसायलाही चांगली दिसली नसती. सोबतच काटेपिनचा वापर आपण साडीसाठी ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस साडीसुद्धा लवकर खराब होते, साडीमध्ये पिन अडकून बसते आणि त्यामुळे आपली साडी देखील फाटते. तर असं होऊ नये त्यासाठी बघा, तुम्ही अशा पद्धतीच्या पिन नक्की घेऊ शकता. ह्या जर पिन्स तुम्हाला जर हव्या असेल तर यांची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात. कारण मी या पिन मेशोवरतून घेतलेला आहे. खूप कमी किमतीमध्ये मला कॉम्बोमध्ये हा पिन मिळालेला आहे आणि बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी 1-2-3 लेयर जे आहे ते करून दाखवत आहे, जेणेकरून साडीची पिन आपण जशी करतो त्या पिनलासुद्धा तुम्ही ह्या पिन लावू शकतात. हे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवत आहे. बघा, आता बघा, मी या ठिकाणी जो काही ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थितरित्या फोल्ड केला. त्यानंतर आता ह्या काही पिन आहे बघा, अशा पद्धतीने आपण जर साडीला लावलं तर खालच्या साईडने बटन असतं, ते बटन जर लावलं तर आपली साडी फाटत देखील नाही. सोबतच साडी जी पिन आहे त्यामुळे ती अडकत देखील नाही. तर बघा, अशा पद्धतीने जे खालच्या साईडने बटन असतं ते व्यवस्थित लावायचं आहे, जेणेकरून आपली पिन जी आहे फिक्स राहते. पिनसुद्धा निघत नाही. खूप टाईटली हे पॅक होतं, असं नाही का मग व्यवस्थित राहणार नाही, आपली पिन लवकर निघेल, तसं अजिबात नाही आहे. जोपर्यंत तुम्ही हे खालचं बटन काढत नाही तोपर्यंत ही पिन अजिबात निघत नाही. बघा, मी या ठिकाणी पूर्ण तुम्हाला लाईव्ह हे अडकून दाखवत आहे, सोबतच खेचूनसुद्धा दाखवत आहे. अजिबात ही पिन जी आहे ती निघत नाही. खालचं बटन आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत ही पिन आहे अशीच राहते. त्यामुळे आपल्याला खरंच रोजच्या उपयोगामध्ये ही येणारी वस्तू आहे. तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा, किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही तीसुद्धा देऊ शकतात. कारण अशी यूजफुल वस्तू ज्यावेळेस आपण एखाद्याला देतो त्यावेळेस त्याला खरंच खूप आनंद देखील होतो. आणि बघा, भरपूर अशा पिन आपल्याला मिळत आहे. जर तुम्ही ह्या पिन ऑर्डर केल्या आणि एकेकाला 2-2, 4-4 जरी दिल्या तरी त्यांना खूप आनंद होणार आहे. कारण आता सध्या वाणाचं हळदी कुंकूच्या वेळेस आपण भरपूर वेगवेगळे वाण जे आहे ते देत असतो. तर तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस सोबतच ह्या पिनसुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकतात, म्हणजे वाण म्हणून देऊ शकतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघा, खूप सुंदर हे आपलं जे आजचं जे ब्लाऊज पीसपासून जी पर्स आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप ही पर्स आवडणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.